नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण पार्थ आणि काव्या या दोघांचं नातं कसं आहे ते आपण पाहत आहोत. काव्याच्या मनातही कुठेतरी वाटत आहे की पार्थ आपल्यासाठी योग्य आहेत, पार्थ आपल्यासाठी सगळं व्यवस्थित करत आहेत. पण मानिनी मात्र त्या दोघांना काहीही केल्या एकत्र येऊच देत नाहीये. मानिनीने एक मनात असं ठरवूनच टाकलेलं आहे की या दोघांना मी एकत्र येऊ देणार नाही, कारण काव्या माझ्या मुलाला फसवत आहे. मानिनीने नीट विचारच केलेला नाहीये, कारण नक्की काय घडलेलं आहे या कोणत्याच गोष्टींचा विचार न करता मानिनी डायरेक्टली काव्यावरती आरोप करत राहते आणि तिला वेगवेगळ्या वचनांमध्ये अडकून ठेवत आहे. परंतु आज असं होणार आहे की जेव्हा मानिनी काव्याला घराच्या बाहेर काढणार आहे, काव्या बॅग घेऊन घराच्या बाहेर निघायचा विचार करणार आहे, तेव्हा मात्र आता पार्थ हा काव्यासोबत देशमुखांचं घर सोडणार आहे. जेव्हा काव्यासोबत घर सोडण्याचा विचार पार्थने केलेला असतो, तेव्हा मात्र आता मानिनीच्या पायाखालची जमीन सरकते. मानिनी नक्की काय निर्णय घेणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आता काव्य आणि पार्थ यांच्या दोघांमधली जवळीक पाहून मानिनीच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. तिला राग आलेला आहे आणि मग तिनं काव्याच्या रूममध्ये येते आणि काव्याला बोलायला सुरुवात करते. तिला म्हणू लागते की तुला कळतंय का, मी तुला सांगितलेलं होतं की माझ्या मुलापासून लांब राहायचं, कारण तुला प्रत्येक वेळेस मी एवढं सगळं सांगूनही तुला जर ऐकायचं नसेल आणि तू माझ्या मुलाच्या जवळपास जाणार असशील तर आत्ताच्या आत्ता हे घर सोडायचं, असं मानिनी तिला सांगत असते. काव्याला सहन होत नाहीये, कारण काव्याला जाणवत आहे की मानिनी चुकते. मानिनी प्रत्येक वेळेस काव्याला वाटेल त्या गोष्टीवरून वाटेल ते बोलत असते, त्याला काहीही अर्थ नसतो. तरीही काव्या मात्र शांतपणे मानिनीचं सगळं बोलणं ऐकून घेत असते. आणि आता मानिनीचं हे ओरडणं वागणं जरा अति झालेलं असतं, तेव्हा काव्या म्हणते की ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना मी हे घर सोडून जावं तर चालेल, मी जायला तयार आहे. परंतु आता एक गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे जेव्हा काव्या घर सोडून आता घराच्या बाहेर निघालेली आहे, तेव्हा मात्र पार्थ तिथे येणार आहे. आणि पार्थ ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा पाहणार आहे, तेव्हा मात्र पार्थला खूप मोठा धक्का बसलेला आहे. इकडे जीवा नंदिनीची समजूत घालत असतो. तो नंदिनीला म्हणत असतो की नंदिनी ऐकून घे ना माझं, अगं मला काय म्हणायचंय ते तरी ऐकून घे. पण नंदिनी मात्र ऐकायलाच तयार नसते. नंदिनी म्हणत असते की बस झालं जीवा, आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, यापुढे मी अजिबात ऐकून घेणार नाही, कारण तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या स्वप्नांची तिथे राखरांगोळी केलेली आहे आणि तुम्हाला आता माझ्याशी बोलायची अजिबात गरज नाही, तुम्ही माझ्या आजूबाजूला सुद्धा यायचं नाही, असं म्हणत जीवाने नंदिनीसाठी आनंद निवासची जी प्रतिकृती तिनं आणलेली असते त्याने ती प्रतिकृती टाकून दिलेली असते नंदिनीने. आणि तेव्हा जीवाला ती म्हणत असते, तुमच्या काड्यांचं हे जे बनवलेलं घर होतं ते तुटलं तर तुम्हाला एवढा त्रास झालेला आहे, माझ्या स्वप्नांचं काय, मी जे काय करत आहे त्या स्वप्नांचं काय होणार आहे, याचा एकदा तरी तुम्ही विचार केलेला आहे का, असं नंदिनी जीवाला जाब विचारत आहे. तेव्हा मात्र जीवा शांतपणे पाहत आहे. जीवाला खरं तर वाईट वाटत आहे. नंदिनीने हे सगळं बोलल्यामुळं जीवाचं मन तर दुखावलं गेलेलं आहे, जीवाला वाईट तर वाटत आहे. पण नंदिनीची आत्ता मनस्थिती ठीक नाहीये, कारण जे आनंद निवासमध्ये घडलेलं असतं, ऐनवेळी येऊन भास्करने जो बॉम्ब फोडलेला असतो त्यामुळे हे सगळं झालेलं असतं आणि जीवाला आणि नंदिनीलाही खूप त्रास होत असतो. कारण आनंद निवासमध्ये जो गोंधळ झालेला आहे, जे सगळं झालेलं आहे, त्याचा त्रास मात्र खूप होत आहे. ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या एवढ्या भयानक पद्धतीने झालेल्या आहेत की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. कारण जे काही घडलेलं आहे या सगळ्यासाठी जबाबदार कोण हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. नंदिनीला मात्र असं वाटत असतं की या सगळ्यासाठी जबाबदार आहे तो जीवा आहे. जीवाने जर त्या माणसावरती विश्वास ठेवला नसता तर आज ही वेळ आली नसती, असं इकडे नंदिनीला वाटत असतं. आणि म्हणूनच नंदिनी त्याच्याशी बोलत असते, त्याला म्हणत असते की का पाहिलं नाही, का सह्या करायच्या आधी विचार केला नाही, म्हणून नंदिनी त्याला जाब विचारत असते. नंदिनी म्हणत असते की सांगा, द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर, का तुम्ही असं केलेलं आहे. आणि नंदिनी जेव्हा हे सगळं जीवाला विचारत असते तेव्हा जीवा मात्र म्हणत असतो की नंदिनी मला माफ कर, माझ्याकडून चुकलेलं आहे. तेव्हा नंदिनीला इकडे जीवा म्हणत असतो की मी काहीच चुकीचं केलेलं नाहीये. तेव्हा तो म्हणत असतो की अगं माझं एकदा ऐकून तरी घे,
पण नंदिनी मात्र ऐकून घ्यायलाच तयार नसते. नंदिनी म्हणत असते की हे बघा जीवा, कसं आहे माहितीये का, तुम्ही चूक केली, का सह्या केल्या नाहीत, का तुम्ही ही जागा बघितली नाहीये, आणि तुम्ही का पेपर वाचलेले नाहीये, तुम्हाला आधी का वाटलं नाहीये की हे पेपर वाचायला हवे होते, तुम्ही पेपर न वाचल्यामुळं हे सगळं घडलेलं आहे, आणि या सगळ्याला जबाबदार तुम्ही आता दुसरं कोणाला ठरवत असाल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. तुमच्या एका नजर चुकीमुळे, तुमच्या निष्काळजीपणामुळे आज ही गोष्ट घडलेली आहे, आणि तुमच्या निष्काळजीपणामुळे माझं आनंद निवास आज उद्ध्वस्त होत आहे. इकडे जीवा मात्र ओरडत असतो, कारण तो बुलडोझर आलेला असतो आणि काहीही करून तो बुलडोझर थांबवणं खूप गरजेचं असतं. आनंद निवासला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. गेली 10 वर्ष झालं नंदिनी तिचं हे स्वप्न जे आहे ते जगत आहे. 10 वर्ष झालं गोरगरिबांची सेवा करत आहे, ज्यांना आधार हवाय त्यांना आधार देत आहे. पण आज जीवाच्या एका चुकीमुळं हे सगळं घडत असतं, आणि तेव्हा मात्र इकडे खूप वाईट वाटत असतं, आणि तेव्हा मात्र नंदिनी हात जोडत असते. जीवा सुद्धा तिथे असतो, परंतु सध्या तरी काही उपयोग झालेला नसतो. पण काही काळासाठी बुलडोझर चालवणं तेवढं थांबलेलं असतं. जीवा आणि नंदिनीने हे सगळं करण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण आता या सगळ्यामुळं जीवा आणि नंदिनीच्या नात्यामध्ये जी फूट पडलेली असते ती मात्र खूप मोठी असते, आणि हे सगळं घडवून आणणारी व्यक्ती असते ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून वसुंधरा आणि रम्या. त्या दोघींनी हे सगळं कारस्थान केलेलं आहे. तिथे आनंद निवासमधल्या मुली सुद्धा म्हणत आहे की नंदिनी ताईच जरा तू समजून घे ना, जीवादादाने नसेल असं केलं ग, त्याच्या मागं काहीतरी वेगळं कारण असेल. पण कोणी ऐकूनच घ्यायला तयार नसतं. एवढं सगळं घडत असतं. जीवा सुद्धा नंदिनीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे घरी मात्र काव्या खूप छान पद्धतीने घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करत आहे. त्यांना भजी खाण्याची इच्छा आहे, तर गरमागरम कांदा भजी आणि त्याचबरोबर बटाटा भजी सोबतच गरमागरम आलं घातलेला चहा हे सगळं छान असं बनवत असते. आणि हे सगळं छान बनवून त्यांच्यासाठी म्हणजे पार्कचे आलेले जे क्लायंट आहेत त्यांच्यासाठी एवढं सगळं करत आहे. तरीही इकडे मानिनीच्या डोक्यात मात्र वेगळंच सुरू आहे. नेमकं मानिनीला आता पार्थने मूवीला पाठवलेलं असतं, त्याने फोन सुद्धा केलेला असतो की घरी क्लायंट आलेले आहेत आणि त्यांची अशी इच्छा आहे. हे सगळं जेव्हा घडलेलं असतं तेव्हा मात्र हे घडत असतं, तरीही पार्थने एवढ्या सगळ्या गोष्टी मनापासून केलेल्या असतात. तर इकडे जेव्हा हे चालू आहे त्याच वेळी आता मानिनी घरी आलेली असते, आणि तेव्हा मात्र मानिनी ऐकते पार्थ म्हणतो की आज चवीच्या बाबतीत काव्या तुम्ही तर आईला सुद्धा मागं टाकलेलं आहे, म्हणजे मानिनीपेक्षा खूप चांगली टेस्ट असलेली भजी बनवली आहे तुम्ही, असं म्हणत तो काव्याचं कौतुक करत असतो. आता मात्र मानिनीला खूप राग येतो, कारण मानिनीच्या समोर काव्याचं आलेले क्लायंट खूप कौतुक करू लागतात, म्हणू लागतात की खरंच लाखात एक जोडी आहे काव्या आणि पारची, खरंच त्यांच्या दोघांना कोणाचीही नजर नको लागायला, असं म्हणत ते कौतुक करत असतात. आणि त्याच वेळी इकडे मानिनीला या गोष्टी काही सहन होत नाहीत, आणि मानिनी मात्र बाहेर घेऊन येते तिला आणि म्हणते की चल आत्ताच्या आत्ता मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि इकडे काव्याला म्हणत असते हे काय तुझं जे काही नाटक चाललेलं आहे ना, हे सगळं नाटक तू बंद करायचं आहे, कारण तुझ्यामुळं माझ्या मुलाला जे काही सफर करायला लागत आहे, तुझ्यामुळं माझ्या मुलावर जी वेळ येत आहे त्या सगळ्याला जबाबदार तू आहेस, असं म्हणत ती मानिनीला बोलत असते. मानिनी काव्याला बोलत असते. काव्याला म्हणत असते की मी तुला सांगितलेलं होतं आणि मला दिलेलं वचन तू पाळू शकलेली नाहीये, त्यामुळं तू आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जायचं आहे. काव्यालाही राग येतो. काव्या रूममध्ये जाते आणि भराभर बॅग भरायला सुरुवात करते आणि म्हणते की चालेल जाते मी हे घर सोडून. तेवढ्यातच पार्थ क्लायंट जे आहेत त्यांना गेटपर्यंत सोडून आत आलेला असतो, आणि इकडे काव्या बॅग घेऊन निघालेली असते आणि मानिनी तिला म्हणत असते की हो आत्ताच आत्ता चालते हो माझ्या घरातून, तुला मी इतक्या वेळा सांगितलेलं आहे की पार्थपासून लांब राहायचं, पण जर तुला हे ऐकायचं नसेल तर तुला आत्ताच्या आत्ता निघावं लागेल. आणि हे ऐकल्यानंतर पार्थला धक्का बसतो. पार्थ म्हणतो आई काय चाललंय हे सगळं, मला ना खरंच तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती, कारण मला असं वाटायचं की तुझ्यासाठी तुझ्या मुलांचं सुख महत्वाचं आहे, पण आज तू काव्याबरोबर ज्या भाषेत ज्या शब्दात बोलत आहे ती गोष्ट मला अजिबात आवडलेली नाही. त्यामुळे मला आता कळलेलं आहे की तुझ्या मनात नक्की काय चाललेलं आहे, आणि जर काव्या या घराच्या बाहेर जाणार असतील तर काव्यासोबत मीही या घराच्या बाहेर पडणार आहे, असं म्हणत पार्थने सुद्धा बॅग भरून आणलेली आहे आणि काव्या आणि पार्थ दोघंही घराच्या बाहेर पडत आहेत. आणि त्यामुळं मानिनीची मात्र पूर्णपणे वाट लागलेली आहे. मानिनीला धक्काच बसलेला आहे, कारण माझा मुलगा माझ्या विरोधात कधीच बोलत नव्हता आणि आज काय झालंय हे सगळं, पार्थ माझ्या विरोधात बोलतोय, ही गोष्ट तिला सहनच होत नसते. तेव्हा मात्र ती म्हणत असते की चालेल पार्थ तू या घराच्या बाहेर जायचं नाही, एवढं लक्षात ठेव.
खरं तर मानिनीला एवढा मोठा धक्का बसलेला आहे की पार्थ माझ्या विरोधात कसं काय जाऊ शकतोय, आणि आजपर्यंत जो पार्थ माझ्या विरोधात एक शब्दही बोललेला नव्हता तो पार्थ आज माझ्या विरोधात बोलत आहे, आणि हे सगळं कसं झालेलं आहे हा प्रश्न सुद्धा तिला पडलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.